नमस्कार, टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या या बातमीपत्रात मी ललित आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्यात 100% युती होणार, विनोद तावडे यांचा हिरवा कंदील। मात्र बीजेपीच्या इतर नेत्यांकडून शिवसेनेवर दबाव तंत्राचा वापर। राज्यात हिंदुत्वाची पक्की गाठ सुटणे अशक्य, उद्धव ठाकरे। आणि ग्रामीण ऊर्जा सुरक्षा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या जैविक ऊर्जा प्रकल्पाचे 3-13। वळूया सविस्तर वृत्ताकडे। सुरुवातीला पाहूयात काही राजकीय बातम्या। आगामी विधानसभेसाठी राज्यात 100% युती होणार असल्याचं चिन्ह भाजपच्या विनोद तावडे यांनी दिले। विधानसभा निवडणुकांआधी शिवसेना भाजपची युती तुटणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचं भाजपनं म्हटलं आहे। राज्यात 100% युती होणार असल्याचा विश्वास भाजप नेते विनोद तावडेंनी व्यक्त केला। दरम्यान शिवसेना भाजपला 144 जागा देण्यासाठी तयार नसल्यानं भाजपनं स्वतंत्र लढण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली। येत्या 4 तारखेला भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत आहेत, त्यावेळी स्वतंत्र लढण्याची मागणी भाजप नेते लावून धरणार असल्याचं समजतंय। शहांचाही शिवसेनेशी तितकासा घरोबा नाही, त्यामुळे नेत्यांची मागणी गांभीर्याने घेतली जाण्याची शक्यता आहे। भाजपनं केलेल्या कथित सर्वेत शिवसेनेला 50 जागांवर यश येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे भाजपची निम्म्या जागांची मागणी आणखी बळावली आहे। लोकसभेत मोदी लाटेचा मोठा फायदा शिवसेनेला झाला, याचीच भरपाई शिवसेनेनं राज्यात करावी अशी भावना भाजपमध्ये आहे। जरी तावडे यांनी युतीसाठी होकार दर्शवला असला तरी मात्र भाजपच्या इतर नेत्यांकडून शिवसेनेवर दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा ताळमेळ काही केल्या बसण्याची चिन्ह नाहीत। कोणत्याही परिस्थितीत भाजपला निम्म्या म्हणजेच 144 जागा देण्यासाठी शिवसेना तयार नाही। याच पार्श्वभूमीवर भाजपनं दबाव तंत्राचा वापर करत स्वातंत्र्य लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 4 तारखेला मुंबईत येत आहेत, त्यामुळे भाजप नेते शहांकडे ही मागणी लावून धरणार असल्याचं सांगण्यात येत आहे। शहांचाही शिवसेनेशी तितकासा घरोबा नाही, त्यामुळे नेत्यांची मागणी गांभीर्याने घेतली जाण्याची शक्यता अधिक आहे। भाजपनं केलेल्या कथित सर्वेत शिवसेनेला 50 जागांवर यश येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे भाजपची निम्म्या जागांची मागणी आणखी बळावली आहे। लोकसभेत मोदी लाटेचा मोठा फायदा शिवसेनेला झाला, याचीच भरपाई शिवसेनेनं राज्यात करावी अशी भावना भाजपमध्ये आहे। मात्र शिवसेना काही केल्या 2009चा फॉर्म्युला सोडण्यास तयार नाही, त्यामुळे युतीचं भवितव्य नेमकं काय आहे हे येत्या काळातच स्पष्ट होईल। भाजपच्या इतर नेत्यांकडून होणाऱ्या दबाव तंत्राला प्रत्युत्तर देताना उद्धव यांनी हिंदुत्वाची गाठ पक्की आहे, ती सुटणं अशक्य असल्याचं सांगितलं। भाजपने दबाव तंत्र वाढवत स्वातंत्र्य लढण्याची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे, पण शिवसेना नेते मात्र सावध भूमिकेत दिसत आहेत। राज्यात हिंदुत्ववादी विचारांची गाठ पक्की असल्याने ती सुटणार नाही असा विश्वास सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली। नागपूरमध्ये मागील वर्षी अतुल क्षीरसागर यांच्या गणपती विसर्जनाच्या वेळी नारळातून मोदकाच्या आकाराचा प्रसाद निघाला होता। आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले असून नारळ मात्र जसेच्या तसे आहेत, त्यात कुठलाही बदल झालेला नाही। साल 2013 मध्ये नागपुरातील हुडको कॉलनीमध्ये राहणारे अतुल क्षीरसागर यांच्या गणपती विसर्जनाच्या वेळी नारळातून मोदकाच्या आकाराचा प्रसाद त्यांना मिळाला। यावेळी बाप्पाचा प्रसाद समजून अतुल यांनी हे नारळ जपून ठेवलं। मात्र बाप्पाचा खरंच चमत्कार म्हणावा लागेल, 1 वर्षानंतरही हे नारळ असून आहे तसंच, लहानही झाले नाही किंवा सुकलेही नाही। या नारळाला त्यांनी पूजा घरात ठेवून त्याची रोज ते पूजा करतात असंही त्यांनी सांगितलं। खरी श्रद्धा ठेवल्यास देव कुठेतरी असा चमत्कार करत असतो असं अतुल यांनी टाइम टीव्हीशी बोलताना सांगितलं। सर, हम करीब 5 सालों से हम गणेश जी की स्थापना कर रहे हैं और पिछले साल हमारे यहाँ नारियल में से डोल के स्वरूप में प्रसाद निकला है। सच्ची श्रद्धा से भक्ति करने पर आप जानते हैं कि भगवान किस तरह प्रसाद देता है, उसी तरह भगवान ने हमको इस साल भी प्रसाद दिया है। कितने सालों से आप ये कर रहे हैं? सर, हम करीब 5 सालों से भगवान की स्थापना कर रहे हैं। ग्रामीण ऊर्जा सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या जैविक ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पाचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे 3-13 वाजलेत, त्याचा हा खास रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद हे गाव अगदी मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत वसलेले गाव। अतिशय दुर्गम असा समजला जाणारा हा भाग येथील आदिवासींच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी शासनाच्या ग्रामीण ऊर्जा सुरक्षा या योजनेअंतर्गत
कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा जैविक ऊर्जा प्रकल्प सन 2009 मध्ये मंजुरात आणला. सदर प्रकल्प चालू ठेवण्यासाठी दररोज 50 ते 60 किलो लाकूड इंधन रूपाने वापरले जाईल. या इंधनाचा पुरवठा हा खाजगी ठेकेदाराने करायला हवा, मात्र तसे न होता हा प्रकल्प चालवण्याचा करार भारतीय ज्ञानपीठ व बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था जळगाव यांच्याशी झालेला असून सदर संस्था 12 तास नागरिकांना विद्युत पुरवठा करणार असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र तसे न होता फक्त 25 ते 30 दिवस 3 वर्षांमध्ये हा प्रकल्प सुरू ठेवण्यात आला. आता मात्र संबंधित ठेकेदार ही जबाबदारी गावकऱ्यांवर ढकलून हात आवरताना दिसत आहेत. प्रकल्प संबंधित नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया. वो 3-4 साल से बना हुआ है, लेकिन उसमें कुछ चला नहीं. वो ज्यादा से ज्यादा 1 महीने के अंदर वो उसने बंद पड़ के रहा हुआ है ऐसे, और हमको लाइट नहीं मिल रहा, कुछ नहीं, बिजली नहीं. उस वजह से हमको बहुत दुख हुआ है. हमारे गांव का लिए कुछ सुविधा नहीं है, क्योंकि वो अभी कितने महीने से प्रकल्प बंद है? यह अभी तो 6 महीने से बंद पड़ा हुआ है. वो इसके बारे में आप किसको तकरार की नहीं किया? नहीं, अभी तक तो किसको तकरार नहीं की है हमने. ऐसे बताइए जो अधिकारी लोग आते हैं, लेकिन बताते और देखते चल जा रहे हो, लेकिन कोई उस पर ऑब्जेक्शन नहीं ले रहे. यहाँ का जो कॉन्ट्रैक्ट दिया है प्रकल्प का, वो कॉन्ट्रैक्टर कभी आते क्या आते? नहीं, अभी तो 6 महीने से दिखा नहीं हमको. अभी ऑपरेटर है गांव में, लेकिन उसको बोल नहीं सकते. अपन बोले तो बोले कि उनको बोले तुम ठेकेदार को बात करो, बोले उससे. तो अब किसको बोलना हमने जाके? आमदार साहब को भी तो बोले, तो वो बताइए हमको कि तुम गांव मिल के देखो क्या है तो उसका मेंटेनेंस. तो आमदार साहब क्या बोल रहे थे बात पे? आमदार साहब वही बताया कि वो तुम उसका मेंटेनेंस रखो, ऑपरेटर के वास्ते कुछ महीने के पैसे जमा करो. ठीक है, मेंटेनेंस तो गवर्नमेंट की तरफ से किया जाता है ना, मेंटेनेंस का जो खर्चा है. हाँ. तो ये खर्चा आपको आमदार साहब देते क्या? नहीं, आमदार साहब नहीं देता ना, वो गवर्नमेंट की तरफ से है. तो बताया उन्होंने. ठेकेदार ने इधर आके कुछ ख्याल नहीं दे रहा. उसने 5 साल की गारंटी लिया जब शुरू किया उस टाइम में, तभी वो 5 साल नहीं हुआ पूरा, और बीच में छोड़ दिया अधूरा, और गांव में लाइट नहीं मिल रहा. 6 महीने से बंद है, वो बंद पड़ा हुआ है. और 3 साल जो बना हुआ है, 3 साल के अंदर उसने ज्यादा से ज्यादा 2 से 2.5 महीने तक चलाऊंगा, कम ज्यादा मिला के पूरे दिनों. उसके ऊपर कुछ चला नहीं वो. और जो 40 टापरी का बना हुआ है प्रोजेक्ट, उसमें तो कुछ भी नहीं, 2-4 दिन भी नहीं चलाया उसने अभी तक. जैसा बना वैसे पड़ा है वो. वहाँ ऑपरेटर है क्या कोई? वहाँ ऑपरेटर साइज कुछ सीख रहा था, अपन कुछ खास नहीं है वहाँ पर. वो बंद है वो. अभिषेक बच्चनची जयपूर पिंक पॅथर्स प्रो कबड्डी लीगची पहिली चॅम्पियन टीम ठरली. अभिषेक बच्चनची जयपूर पिंक पॅथर्स प्रो कबड्डी लीगची पहिली चॅम्पियन टीम ठरली आहे. या लीगच्या अंतिम सामन्यात जयपूर पिंक पॅथर्सनं रॉनी स्क्रूवालाच्या यू मुंबा 35-24 असा पराभव केला. यू मुंबाचा कर्णधार आणि मुख्य चढाईवीर अनुप कुमारला झालेल्या 6 पकडींनी या सामन्यात जयपूरचं क्षेत्ररक्षण कमालीचं उच्च दर्जाचं झालंच, पण त्यांच्या खेळाडूंनी चढायांमध्येही झटपट गुण वसूल केले. जयपूर पिंक पॅथर्सचा कर्णधार नवनीत गौतमनं उद्योगपती आनंद महिंद्र यांच्या हातून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारली. जयपूर पिंक पॅथरला विजेतेपदानं इनाम म्हणून 50 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. जयपूरचा मराठमोळा वीर प्रशांत चव्हाणला अंतिम सामन्यातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गौरवण्यात आलं. जाता जाता बघूया या बाप्पाची बातमी. पुण्याचं आराध्य दैवत दगडूशेठ गणपतीचं हजारो भाविकांनी रविवारी दर्शन घेतलं. पुण्याचं आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं काल रविवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतलं. पूर्ण हप्ता कामाचा असल्यानं रविवारी सुट्टीच्या निमित्तानं नोकरदार वर्गांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यात 100% युती होणार, विनोद तावडे यांचा हिरवा कंदील. मात्र बीजेपीच्या इतर नेत्यांकडून शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर. राज्यात हिंदुत्वाची पक्की गाठ सुटणे अशक्य, उद्धव ठाकरे. आणि ग्रामीण ऊर्जा सुरक्षा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या जैविक ऊर्जा प्रकल्पाचे 3 फेरा. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.